सकाळी आधी पाणी प्यावं लागतं. नाहीतर पोटच साफ होत नाही. तुम्हालाही सवय आहे का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायला विसरू नका. कारण का कालच माझ्या ओपीडीमध्ये एक रुग्ण आला होता, की माझं पोट साफ होतंय, पण ते कसं? सकाळी कमीत कमी मला 2 लिटर पाणी प्यावं लागतं. मग मी विचारलं, की नाही पाणी पिलं तर काय होतं? तर उगाचच थोडी शौचासला 4-5 वेळा जावं लागतं. लघवीला लागलं तरी पण शौचाची कळ येते. बसावं लागतं आणि शौचास होताना थोडीच होते आणि अजिबात साफ झाल्याचं फील काय येत नाही. चूर्ण घ्यावं नाहीतर एखादं औषध घ्यावं म्हणलं तर जुलाब लागतात. म्हणजे उलटं काय होतं, पाण्यानं मला बरं वाटतं. पण पाणीसुद्धा एखाद्या ग्लासनं माझं पोट साफ होत नाही. मिनिमम मला 1 ते 2 लिटर पाणी प्यावंच लागतं. एखाद्या वेळेला मला असं वाटतं, की चहा नसला तरी चालेल, पण मला सकाळी पाणी पाहिजे. अशा ह्या सवयीने अनेक लोक ग्रस्त आहेत. तर आयुर्वेद काय सांगतं याविषयी बघा. बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याला पोट साफ नाही झालं, की आपण पाणी, चहा, काढा किंवा एखादं गरम पेय असं काय पीत राहतो. थोडं करत ते वाढवत राहतो आणि त्याच्यानंतर मग आपलं पोट साफ व्हायला लागतं. आपल्याला तात्पुरतं वाटतं, की बिना औषधाचं पोट साफ होतंय. खर्च तर काहीच नाहीये. मग घ्यायला काय हरकत नाही. परंतु ही सवय तुम्हाला एखाद्या दुर्धर आजारामध्ये सुद्धा नेऊ शकते. दुसरा आणखी एका रुग्णाचा मी अनुभव सांगतो. एकाचे सांधे एवढे सुजायचे, वेदना व्हायच्या. पावसाळा आला म्हणलं, की प्रचंड त्रास व्हायचा. इव्हन काही-काही वेळेला तर उन्हाळ्यापासूनच सुरुवात होणार. अशी ही एक लेडीज पेशंट, की जिच्या शरीरामधले सांधे सुजणे, दुखणे, सांध्यांची हालचाल कमी होणे, हा वारंवार होणारा त्रास होता. मी नाडी बघितल्यानंतर पहिल्यांदाच पहिला प्रश्न विचारला, की "तुम्ही अनुशापोटी पाणी पिता का?" तर तिचं पटकन उत्तर आलं, "हो." तर तुमच्या या संधिवाताचं जे कारण आहे, हे सकाळी अनुशापोटी पाणी पिण्यात दडलेलं आहे, हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. तर आवर्जून हा व्हिडिओ एवढ्यासाठीच केला आहे, की एक्सेस पाणी तेही सकाळच्या वेळेमध्ये आपण जर घेत गेलो, त्याच्यामुळं तात्पुरतं जरी तुमचं पोट साफ होत गेलं, तरी सुद्धा त्याचे काही दुष्परिणाम आयुर्वेदाने सुद्धा सांगितलेले आहेत. पहिला आहे तो म्हणजे मंदाग्नी. मंदाग्नी म्हणजे काय? ज्यावेळेला तुम्ही सकाळी एक्सेस पाणी पिता, त्यावेळेला आतड्यामध्ये पाण्याचं प्रमाण म्हणजे शीत गुणधर्म जास्त होतो आणि त्या ठिकाणचं असणारं पाचक पित्त आहे, याच्या कार्यावरती दुष्परिणाम होतो आणि हे कार्य मंदावलं जातं. त्याच्यामुळे जठराग्नी जो आपण म्हणतो, तो कमी होतो. खाल्लेलं जे अन्न आहे, ते 100% पचत नाही. तसंच न पचलेलं अन्न आपल्या रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होतं आणि ॲब्सॉर्ब झालेलं जे अन्न आहे, त्याच्यापासून बनणारा जो आहार रस आहे, त्यालाच पोषक तत्व म्हणतो आपण. हा आहार रस आम अवस्थेत म्हणजे तर काय, तर न पचलेल्या अवस्थेत येतो आणि आपल्या पेशींपर्यंत म्हणजेच काय धातूंपर्यंत जे रसरक्त सप्तधातू आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे, या धातूंपर्यंत जाताना ते धातूचा जो अग्नी असतो अजून एक, त्याला धात्वाग्नी म्हणलंय, तर त्याच्या अग्नीने ते पचलं जात नाही आणि असा हा आम रक्तात पडून राहतो. असा हा आम रक्तातनं सांध्यांमध्ये, हाडांमध्ये, इव्हन तुमच्या सर्व स्रोतसांमध्ये जाऊन अडकायला सुरुवात होतो. त्यामुळं कफाचा त्रास, पित्ताचा त्रास, इव्हन अंग जड, आळस, थकवा, काही केलं तरी उत्साह वाटत नाही, नैराश्य, इव्हन झोप वारंवार लागते, अंग दुखतं आणि खूप जड वाटतं. यांसारखे दुष्परिणाम या मंदाग्नीमुळे होऊ शकतो. दुसरा आहे याचा परिणाम यकृताचं कार्य बिघडून यकृतचं काम हे धीम्या गतीनं चालू शकतं आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा पचनशक्ती तुमची बिघडू शकते. गॅसेस, पोट फुगणं, पोट गुबारा धरणं यांसारखे सुद्धा आजार तुम्हाला होऊ शकतात. जास्त पाणी पिल्याने तुमच्या इम्युनिटी पॉवरवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो. त्याच्यामुळे इम्युनिटीचे जे काही आजार आहेत, ते आजार नकळत जसं सी रिएक्टिव्ह प्रोटीन असेल किंवा काही संधिवातातले किंवा व्हायरल इन्फेक्शनचे काही प्रकार असतील, तर ते व्हायला लागतात. एक्सेस पाणी ज्यावेळेस आपण सकाळी पितो, त्यावेळेला किडनीवरती सुद्धा ज्यावेळेला आपण रात्री झोपलेलो असतो, त्यावेळेला किडनी कंटिन्यू रक्ताभिसरण किंवा रक्त शुद्ध करण्याचं काम करत असते आणि त्यावेळेला लघवीला साठून राहते. किडनीमध्ये सुद्धा, ब्लॅडरमध्ये सुद्धा, इव्हन युरिनरी ट्रॅक्टमध्ये सुद्धा ही साठून राहते आणि त्यामुळे त्याचं एक प्रेशर असतं आणि ज्यावेळेला तुम्ही सकाळी आणखी पाणी एक्सेस पिता, त्यावेळेला किडनीला प्रमाणापेक्षा जास्त काम करावं लागतं. त्यामुळे किडनीवरती सुद्धा एक प्रकारचा ताण येतो आणि त्याच्यामधले जे नेफ्रॉन्स आहेत,
बारक्या बारक्या पेशी आहेत त्याच्यावरती हा लोड यायला सुरुवात होतो. त्याच्यामुळे जर तुम्हाला पाणी पिल्याशिवाय पोटच साफ होत नसेल, तर तुम्हाला आयुर्वेदाचार्याचा सल्ला घेणं गरजेचं आहे. नाडी परीक्षण करून घेणं गरजेचं आहे आणि खरंच हे तुमच्या शरीराला दुष्परिणाम तर करत नाही ना. बऱ्याच वेळा काय होतं, की जरी आम्ही सांगतो, की एक्सेस पाण्यामुळे दुष्परिणाम होतं, पण एखाद्या शरीराला ते सूटही होतं आणि त्याच्यामुळे काही दुष्परिणाम न करता, औषध न घेता त्या व्यक्तीचं बद्धकोष्ठता हळू कमी व्हायला पण दिसून येते. त्याच्यामुळे खरंच तुमच्या बॉडीला ते सूट होतंय का नाही, हे मात्र चेक करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे अनुशापोटी जर तुम्ही एक्सेस पाणी पित असाल, तर जवळच्या वैद्यांचा सल्ला घेतल्याशिवाय ते घेऊ नका.